आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही असं आव्हाड म्हणालेले आहेत. रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. अहो, पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का? अहो, नेता काय करतात? मी स्वतः आहे ना जिवंत. मी तुम्हाला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. मी पुरंदरेचं प्रकरण लावून धरलं, 3 महिने राहून धरलं. रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती ठीक आहे ना. ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना. तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य दिलं त्याच्यावरती आम्ही आज पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत आहोत. कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत. आज संपूर्ण भारतामध्ये राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये जे एक अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झालंय, त्या भक्तिमय वातावरणामध्ये राक्षसांचा जीव गुदमरतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे जितेंद्र आव्हाड यांचा जीव गुदमरू लागला. आणि जसे राक्षस, आम्ही तर असं म्हणू की प्रभू रामचंद्रांनी 14,000 राक्षस जसे पंचवटीमध्ये मारले, तेच हे जणू जन्माला आले की काय असं मला वाटायला लागलंय. महाराजांबरोबर वाद झाला होता ना, वेदोक्त पुराणोक्त. तर कुठली पूजा करायची? तर त्यांनी महाराणींना सांगितलेली, तुमची वेदोक्त पूजा होऊ शकत नाही, तुमची पुराणोक्तच होईल. तेच ते सुधीरदास. अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत, पण मी त्या संत माणसाचा आदर करतो, रामकृष्ण हरी, म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही. पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे, आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?